मी सनातन पंढरनाथ पाटील, राहणार बोहिरे. मी रामराजे पाटील यांचा चुलत भाऊ आहे. काल सकाळी मी सुभाष देशमुख अँड कंपनी या कंपनीचा प्लॅन्ट बोहिरे येथे आहे. त्या प्लॅन्टचे व्यवस्थापक श्री राजभाऊ घात यांचा फोन आला की दादा तुम्ही प्लॅन्टवर या. मी विचारलं काय झालं, तर इथं चोरी झाली. त्यानंतर मी प्लॅन्टवर गेलो तर त्यांनी पाहिलं. प्लॅन्टवर गेल्यानंतर सुरुवातीलाच जात असताना उजव्या हाताला ऑफिस रूम आहे. त्या ऑफिस रूम पाहिला असता ऑफिस रूमचा कोयंडा कटरनी कट केला आहे आणि कुलूप एक साधारण 25-30 फूट अंतरावर टाकून दिलं आहे आणि आतमध्ये प्रवेश केल्यानंतर एक टेबल आहे, ऑफिस टेबल आहे, त्यातले कागदपत्र सगळे काढले आणि फेकून दिले इकडे तिकडे. नंतर कपाट होतं, एक लोखंडी कपाट आहे, ते कपाट तोडलं आणि त्यातील बाबा सुदामे हा व्यवस्थापक आहे तिथलाही. त्यांनी सांगितलं की इथं 37,500 रुपये होते, तेही चोरीला गेले. त्यानंतर इथं मेस चालते कामगारासाठी आणि मेसच्या अन्नधान्याचं सगळं साहित्य कपाटात ठेवलेलं होतं खालच्या बाजूला. त्यामध्ये साखर, तांदूळ, डाळी, तेलाचा बॉक्स, साबुदाणा, तिखट, जे काय लागतं ते सगळं साहित्य ठेवलं, तेही साहित्य नेलेलं आढळून आलं. त्यानंतर टेबलपाशी एक बॉक्स होता, गिअर बॉक्स टूल बॉक्स होता. टूल बॉक्स खोलला आणि त्यातलं सगळं साहित्य नेलं. त्यानंतर तिथे एक मंगलम वेल्डिंग रॉडचा बॉक्स होता, तोही नेला. त्यानंतर बाहेर आले. वर ऑफिस रूमच्या बाहेर शेड आहे, पत्रा शेड आहे आणि त्या शेडमध्येच 3 मोटरी होत्या. एक 3 HP मोटर होती आणि 5 HP 2 मोटरी होत्या आणि तिथंच 200 मीटर अंदाजे 200 मीटर केबल होती. हे सगळं साहित्य त्या मोटरी क्रशरच्या होत्या, त्या गिअरबॉक्स असणाऱ्या मोटरी होत्या. त्या तिन्ही मोटरी चोरीला गेल्या. साधारण 3च्या मोटरीची किंमत 65,000 ते 67,000 आहे आणि त्या दोन्ही मोटरची किंमत 1,60,000 आहे, दोन्ही मोटरांची, 5च्या मोटरांची. आणि केबलची साधारण 20,000 ते 25,000 रुपये केबलची अंदाजी किंमत आहे. या तिन्ही मोटरा नेल्या. त्यानंतर ऑफिस रूमच्या उजव्या बाजूला छोटासा क्रशर आहे, म्हणजे छोट्या साईजचा, आणि त्या ठिकाणी जाताना या संबंधित माणसांनी ऑफिसमधली गादी आणि एक बेडशीट नेलं आणि क्रशरच्या बाजूला असं अंतरलेलं दिसतंय. आणि क्रशरजवळ गेल्यानंतर त्यांनी क्रशरच्या 2-3 केबल महत्त्वाच्या असणाऱ्या कट केल्या आणि तिथंच टाकून दिल्या. नंतर जी मोठी वायर होती ती वायर सोडली गेली आणि त्याचे तुकडे केले आणि त्यातलं कॉपर चोरीला गेल्याचं समजून आलं. तिथून नंतर आम्ही डांबर प्लांटकडे पाहायला गेलो असता तिथं डांबर प्लांटचा जो पॅनल बॉक्स आहे मुख्य, जिथून कंट्रोलिंग चालतं, त्याच्या पाठीमागे जे वायरिंग आहे त्या सगळ्या वायरिंग कट केल्या दिसून आलं. त्यामुळं वायरिंगच कट केल्यामुळं यंत्रणाच स्टॉप झाली आणि लाखो रुपयाचं नुकसान झालं. ते पाहिल्यानंतर तिथून जो मोठा प्लांट आहे क्रशरचा, एक साधारण 200 फूट अंतरावर, त्या ठिकाणी आलो असता. त्या ठिकाणी 2 पॅनल रूम आहेत, त्याचे लॉक तोडून बाहेर टाकलेले दिसून आले. आणि आतमध्ये गेल्यानंतर तिथं ग्राइंडर, हवा मारायचं ब्लोअर आणि टूल बॉक्सचा पेटी बॉक्स पाना, बीट बॉक्स एक चोरीला गेला दिसून आलं. त्याची किंमत साधारण 6,500 रुपये आहे. नंतर ग्राइंडर एक चोरीला गेला, त्याची किंमत 2,500 ते 3,000 रुपये आहे. तसंच ब्लोअर हवा मारणी मशीनचा वायर तोडून घेऊन गेले, किंमत अंदाजे 1,600 रुपये. वेल्डिंग मशीन वायर सुमारे 50 मीटर आहे, अंदाजे किंमत 4,500. अशा प्रकारचं या 2 खोल्यातून साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. आता सगळीकडे पाहिलं असता चोरी तर केलीच, पण ही फार मोठी जाणीवपूर्वक चोरी केली दिसून आलं. कारण जो डांबर प्लांट आहे तिथली वायरिंग कट केली आणि सगळी यंत्रणाच बंद पडली. त्यामुळं लगेच तर 8-10 दिवसात तर आता ते प्लांट चालू होऊ शकत नाही, इतकं नुकसान केलेलं आहे. आणि जिथं जाईल तिथं वायरी कट करणं, नुकसान करणं असा प्रकार केलेला आहे. त्यामुळं हा फार मोठा एक वेगळा डाव असेल किंवा त्या चोरी करण्याची भूमिका वेगळीच असेल. नुकसान करणं, संबंधित माणसाला त्रास देणं, मानसिक त्रास देणं आणि हेतुपुरस्कर हा केलेला एक प्रकार आहे असं दिसून आलं. चोरी तर झाली, पण ज्यावेळेला डांबर मिक्सिंग प्लांट पाहिला तिथल्या वायरी कट केल्या,
ते अतोनात नुकसान झालं. ते त्या संबंधित वायरी ज्या होत्या त्या अंडरग्राऊंड होत्या. ज्यावेळेला प्लॅन्ट उभा केला त्यावेळेला नियोजनपूर्वक वायरी अंडरग्राऊंड केलेल्या होत्या आणि त्या सहजासहजी दुरुस्त करणंही सोपं नाही. आता त्याची किंमत आज तर ठरवता येत नाही, लाखो रुपयाचं किंमत आहे. आता ते पूर्ण पॅनलच बदलावा लागतो किंवा वायरिंग बदलावं लागते आणि त्याचा खर्च आज तर सांगता येत नाही. ज्यावेळेला कंपनीशी विचारणा होईल त्यावेळेला सांगितलं जाईल. तसंच ज्या इथं हा जो प्लॅन्ट आहे जवळजवळ 10-12 वर्ष झालं चालू आहे. इथून कधी कुठलीही चोरी झाली नव्हती किंवा साधा खेळाही चोरीला गेला नव्हता. पण हा आजचा जो प्रकार आहे तो वेगळा दिसून आला. मानसिक त्रास तर दिलाच, पण उद्योग बंद पडला. इथं जे कामगार आहेत, परराज्यातले कामगार आहेत, इथं जे वर्कर आहेत किंवा प्लॅन्ट चालवणारे, आज सगळा व्यवसायच बंद पडल्यामुळं त्यांनाही बसून राहण्याची पाळी आली. या व्यवसायाला आता 10 ते 15 दिवस लागत आहेत का किती दिवस लागतात आज तर सांगू शकत नाहीत. आणि अशा प्रकारचं जाणीवपूर्वक मानसिक त्रास देण्याच्या हेतूनं, प्लॅन्ट बंद पाडण्याच्या हेतूनं आणि वेगळ्या प्रकाराने हा प्रकार झालेला आहे असं दिसून आलं. काल रोजी या संबंधित पोलीस स्टेशनला माहिती कळवली आहे. आणखी अशी विनंती करावी वाटते की पोलीस प्रशासनाने ताबडतोब या चोरीचा, या प्लॅन्टच्या जे घडलेला प्रकार आहे याचा तपास करावा आणि घडलेल्या प्रकारचे आम्हाला योग्य प्रकारे न्याय द्यावा, आमच्या चोरीचा तपास लावा अशी आम्ही विनंती करीत आहोत.